आपण म्युच्युअल फंड प्रकरण आपलं बघत आहोत आणि या प्रकरणाच्या आपण आता शेवटाला पोहोचलो आहोत आणि शेवटा काय बघणार, ड्रॉबॅक्स बघणार किंवा चॅलेंजेस बघणार, अशा प्रकारच्या गोष्टी आपण शेवटी बघतो. मग या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत, ड्रॉबॅक्स बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण स्लो ग्रोथ का झाली म्युच्युअल फंडची भारतामध्ये हे 2 पॉईंट बघणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण लेक्चर आपला थांबवणार, म्हणजे हेच प्रकरण थांबवणार आहोत. ओके, बाकीचं जे काय आहे ते बघू कसं काय करायचं ते चालेल. बघा आता ना पहिला ड्रॉबॅक काय होतो बघा, नो गॅरंटी ऑफ इन्व्हेस्टिंग. तुम्ही नसते 3 पॉईंट दिलेत त्यांनी, एकच पॉईंट करा हा. ओके सॉरी या पेन घेतो. हा एकच पॉईंट करा, इन्व्हेस्टर मे फॉरगिव्ह इफ दे रिटर्न इज नॉट ॲडेक्युएट. इन्व्हेस्टर तुम्हाला एक वेळेला माफ करू शकतात जर तुमचे रिटर्न जर चांगले भेटले नाहीत तर, बट दे विल नॉट डू सो इफ प्रिन्सिपल इज अँड्रॉइड. जर तुमचं एरोडेड म्हणजे जर तुमचं प्रिन्सिपल आहे ते जर तुम्हाला नाही भेटलं तर ते तुम्हाला माफ करणार नाही. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट मे डिस्क्रिप्टिव्ह इन व्हॅल्यू. डिस्क्रिप्टिव्ह व्हॅल्यू म्हणजे काय, तुमची व्हॅल्यू पण नष्ट होऊ शकते. म्हणजे मी समजलं काय, दर महिन्याला 2-2 हजार रुपये ठेवतोय तर वर्षाने मला कमीत कमी एक 24,000 भेटायला पाहिजेत, पण ते पण मला मिळणार नाहीत. हा सगळा त्यांचा ड्रॉबॅक आहे. पुढचा काय, डायव्हर्सिफिकेशन. डायव्हर्सिफिकेशन मे बी मिनिमाइज रिस्क बट डज नॉट गॅरंटी हाय रिटर्न. इकडे विविधता असते मात्र त्यामुळे तुमची रिस्क कमी होऊ शकते तुम्ही डेप्टमध्ये गुंतवणूक केली तर. समजलं, पण तुमचं रिटर्न तुम्हाला जास्त मिळतील असं कोणीही सांगू शकत नाही. पुढचं एक काय, सिलेक्शन ऑफ प्रॉपर फंड. इट मे बी इजियर टू सिलेक्ट द राईट शेअर रॅदर दॅन द राईट फंड. तुम्ही एक शेअर खरेदी करणं तुम्हाला खूप सोपं आहे, मात्र राईट फंड खरेदी करणं तुम्हाला खूप कठीण आहे. फॉर स्टॉक वन कॅन बेस इज सिलेक्शन ऑन पॅरामीटर ऑफ इकॉनॉमिक, इंडस्ट्री अँड कंपनी ॲनालिसिस. तुम्हाला जर एखाद्या इक्विटी शेअर कंपनीचे घ्यायचे असतील तर तुम्ही त्या कंपनीचं ॲनालिसिस करून घेऊ शकतात. ओके बरोबर ना, किंवा इकॉनॉमिक आपली आर्थिक परिस्थिती काय आहे, इंडस्ट्रीची परिस्थिती काय आहे ते बघून तुम्ही काय करू शकता, शेअर्स खरेदी करू शकता. इन द केस ऑफ म्युच्युअल फंड पास्ट परफॉर्मन्स आर ओनली क्रायटेरिया ऑफ द फॉलो बॅक अपॉन. तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला काहीच माहीत नसतं, तुम्हाला फक्त त्यांचा पास्ट परफॉर्मन्स करावा लागतो आणि पास्टवरनं आपण फ्युचर कधीही प्रिडिक्ट करू शकत नाहीत. हा काय याचा ड्रॉबॅक आहे. पुढे काय, कॅश फॅक्टर अँड हाय मॅनेजमेंट. तुम्ही जेव्हा म्युच्युअल फंड घेता तेव्हा तुमचा एंट्री लोड तुम्हाला द्यावा लागतो. एंट्री लोड म्हणजे समजा तुम्ही 100 रुपयाची म्युच्युअल फंड खरेदी केली तर तुम्हाला 50 पैसे द्यावे लागणार. ओके, तर याला काय म्हटलं जातं, एंट्री लोड. आणि जाताना पण तुम्हाला काय द्यावं लागतं, एक्झिट लोड. ओके, म्हणजे तेच तुम्हाला 100 रुपयाचे तुम्ही रिटर्न घेऊन जात असेल तर तुम्हाला 0.5 तुम्हाला 5 पैसे 0.5% जर एक्झिट लोड असेल तर तुम्हाला 50 पैसे द्यावे लागणार. मग हा जो एक्झिट लोड आहे त्यामुळे हे काय कॉस्ट फॅक्टर असतो. बघा, म्युच्युअल फंड इंडस्ट्री कॅरी प्राइस टॅग, फंड्स मॅनेजर आर हायेस्ट पेड एक्झिक्युटिव्ह विल इन्व्हेस्टिंग, वन हॅज टू पे एंट्री लोड अँड एक्झिट लोड वेन लिव्हिंग द पे फॉर एक्झिट लोड. जेव्हा येतात तेव्हा तुम्हाला एंट्री लोड भरावा लागतो, लिव्ह करता तेव्हा एक्झिट लोड भरावा लागतो. सच कॉस्ट रिड्यूस द रिटर्न फ्रॉम द म्युच्युअल फंड. त्यामुळे तुमची कॉस्ट काय होतं, तुमचं काय नुकसान होतं. ओके, आता आपण पुढचे बघूया. एकच मिनिट. ओके बघा, शेवटी आणखी काय ते बघूया. पुढचं काय ते बघा, अनइथिकल प्रॅक्टिस. म्युच्युअल फंड मे नॉट प्ले अ फेअर गेम. बऱ्याच वेळा म्युच्युअल फंड फेअर गेम खेळत नाही. दे मे बी अनइथिकल प्रॅक्टिस. डायव्हर्जन ऑफ फंड अमाऊंट्स बाय म्युच्युअल फंड टू देअर सिस्टर कन्सर्न. सिस्टर कन्सर्न म्हणजे काय, त्यांच्या त्यांच्या निगडीत ज्या काही फर्म्स असतात त्यांच्यामध्ये पैसे गुंतवतात. त्यामुळे हे काय अनइथिकल आहे, ते इन्व्हेस्टरचे पैसे व्यवस्थित वापरावेत असा विचार करत नाहीत. पुढचं काय आहे, अदर्स. म्युच्युअल फंड सिस्टीम डू नॉट मेंटेन द काइंड ऑफ ट्रान्सपरन्सी दे शूड मेंटेन. त्यांनी ट्रान्सपरन्सी मेंटेन केली पाहिजे, ते मेंटेन करत नाही. मेनी म्युच्युअल फंड स्कीम आर ॲट टाईम सब्जेक्ट टू लॉक ऑफ पिरियड देअर फॉर डिने द मार्केट डाऊन बेनिफिट. ते तुमचा पिरियड लॉकडाऊन करतात. म्हणजे तुम्हाला लॉकडाऊन म्हणजे काय, लॉक करतात म्हणजे तुम्हाला वर्षभर पैसे काढता येत नाहीत. तुम्ही पैसे म्युच्युअल फंडचे पैसे तुम्हाला कधी पाहिजे असतात, जेव्हा ते टॉपला असेल तेव्हा. ओके, मात्र ते बेनिफिट तुम्हाला भेटत नाहीत किंवा त्यांची घट व्हायला सुरुवात झाली तर तुम्ही ते पैसे काढावेत असं तुम्हाला अपेक्षित असतं. इन्व्हेस्टमेंट विड्रॉल करावी, मात्र ती फॅसिलिटी बरेच जण देत नाहीत. ॲट द टाईम ऑफ इन्व्हेस्टमेंट आर सब्जेक्ट टू डिफरंट काइंड ऑफ हिडन कॉस्ट. अनेक हिडन कॉस्ट असते.
रेडिशियल ऑफ ग्रेव्हिनेस इफ एनी इज नॉट इझी. जर तुम्हाला जर काही तुमची ग्रेव्हिनेस म्हणजे तक्रार असेल तर ती तुमची काय तात्काळ त्याचं निराकरण करणं सोपं नसतं. त्यामुळे हे काय आहेत प्रॉब्लेम आहेत. ओके, पहिला समजला ना. पहिला काय आहे गॅरंटी नसते, रिटर्न भेटेल. जे डायव्हर्सिफिकेशनमध्ये तुम्हाला हाय रिस्कमध्ये तुम्ही हे करू शकता, मतलब रिटर्न 100% भेटेल हे सांगू शकत नाहीत. प्रॉपर पण सिलेक्शन करण्यात प्रॉब्लेम आहे, कारण आपण फक्त पास्ट परफॉर्मन्सच्या आधारे फंड हे करत असतो, ते शक्य नाही आहेत. ओके, मात्र शेअर घेताना आपण बघतो की इकॉनॉमी आपली कशी आहे, इंडस्ट्री कशी आहे, हे इकडे बघता येत नाहीत. कॉस्ट असते, एक्झिट कॉस्ट, एक्झिट लोड, एंट्री लोड असतो. तुम्ही जेव्हा एंट्री करता तेव्हा तुम्हाला एंट्री लोड भरावा लागतो, जाताना एक्झिट लोड भरावा लागतो, हा प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर अनइथिकल प्रॅक्टिस आहे, ते चुकीच्या संस्थांमध्ये पैसे गुंतवू शकतात म्हणजे त्यांच्या सोयीस्कर. आणि पुढचं आहे ट्रान्सपरन्सी नाही आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला डिफरंट हिडन कॉस्ट पे करावे लागतात आणि तक्रारींचं तुमचं निराकरण चांगलं होत नाहीत. हे सगळे म्युच्युअल फंडमध्ये काय आहेत ड्रॉबॅक आहेत. हा लेक्चर आपण इकडे थांबूया.